लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। लाडक्या बहिणींच्या 10व्या हप्त्यासाठी सरकारनं 3,900 कोटींच्या निधी वितरणाला मंजुरी दिलेली आहे आणि त्यामुळे अखेर लाडक्या बहिणींना 10व्या हप्त्याचे पैसे मिळण्याची प्रतीक्षा संपणार आहे। त्यामुळे लवकरच आता लाडकीला आपल्या बँकेच्या अकाउंटमध्ये 1500 रुपयांचा हप्ता जमा होणार आहे। एक मोठी बातमी ती म्हणजे लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे। एप्रिलचा हप्ता सुरू झाला। लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। 72 तासात तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे एप्रिलचा आणि मेचा असे 2 हप्ते एकत्रित 3,000 रुपये मिळणार आहे। टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो। 100% लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे मिळणार आहेत। कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात झाली बघा। खामगाव, अमरावती, यवतमाळ, वर्धा, भंडारा, चंद्रपूर, नांदेड, हिंगोली, जालना, संभाजीनगर, लातूर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। माध्यमांशी बोलताना आत्ताच त्यांनी सांगितलेलं आहे की 3,900 कोटी रुपयांचा चेक हा बँकेत जमा झालेला आहे। 5 बँकेमध्ये आता वाटप सुरू झालेलं आहे। काही नियमांसह नियम ऐका। लाभार्थ्यांची आता निकषांनुसार पडताळणी सुरू झाली आहे। पहिल्या टप्प्यावरती 4 चाकी वाहनधारक महिलांची तपासणी सुरू आहे, तर पुढील टप्प्यांवरती योजनेच्या प्रत्येक निकषांनुसार किती महिला पात्र आहे याची अंगणवाडी सेविकांकडून सगळे नियम काढले जाणार, परंतु महत्त्वाचे 4 ते 5 नियम राहिलेले आहेत। ते कोणते आहेत आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। टेन्शन घेऊ नका लाडक्या बहिणींनो। एप्रिलचा महिना जरी उलटून गेला असेल, आज 1 मे असला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना निधी वाटपाचा कार्यक्रम हा सुरू केलेला आहे। सरकारनं मंजुरी ही दिलेली आहे। काल रात्रीच ही मंजुरी मान्य झालेली आहे आणि आज तुम्हाला दुपारपासून 2 वाजल्यापासून पुढे हे पैसे पाहायला मिळणार आहेत। सोबतच गॅस सिलेंडर संदर्भात सुद्धा मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे। तुम्ही ऐका, बघा काय म्हणतात। आमच्या महिलांना 3 सिलेंडर मोफत देण्याची योजना देखील तुमच्या भावांनी या ठिकाणी आणलेली आहे। सर्व प्रकारे आपल्या मुलींना आणि महिलांना सक्षम करण्याचं काम आपण या ठिकाणी करतो। एवढंच नाही तर ज्या लाडक्या बहिणींना मागचे हप्ते आलेले नाहीत अशा लाडक्या बहिणींना मागचे आणि पुढचे हप्ते मिळतील। अदित तटकरे मॅडम यांनी सुद्धा सांगितलेलं आहे, आम्ही फक्त 1500 देऊन थांबणार नाही, तर लवकरच त्या 1500चे 2100 सुद्धा करणार आहोत। परंतु तुम्हाला आता 3 दिवसात 36 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। आज 12 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहेत। वेगवेगळ्या याद्या आलेल्या आहेत मित्रांनो, ज्याच्यामध्ये तुम्हाला 25,000चं अनुदान भेटत आहे, साडी भेटत आहे, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे आहेत। हे सगळं पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि 2 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे। कुणीही टेन्शन घ्यायची गरज नाही। जे संपूर्ण व्हिडिओ पाहतील त्यांना डिटेलमध्ये माहिती मिळणार आहे। कुठलीही आपल्या इकडे मला माहिती अशी वेगळी नसते, तुम्हाला माहिती आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटत आहे की आपल्याला पैसे मिळायला पाहिजे त्यांनी हा व्हिडिओ 100% पहा, बाकीच्याने नाही पाहिला तरी चालेल। व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुम्हाला पळवत पाहू नका। ज्या लाडक्या बहिणी पळवत व्हिडिओ पाहतील त्यांना काही मिळणार नाही, त्यांना काही समजणार देखील नाही। त्यामुळे लक्षात घ्या, आज 10 ते 12 जिल्ह्यात सगळ्यात मोठे जे जिल्हे आहेत त्यांचे वाटप सुरू झालेलं आहे। एप्रिलच्या हप्त्याला मंजुरी झालेली आहे। आपल्याला माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे, माध्यमांकडून सुद्धा ही ठोस बातमी आता सरकारनं दिलेली आहे। आम्ही 1,500चे 3,000 करणार होतो, परंतु आम्ही 2100वरती आलो। परत 2100मध्ये आम्हाला सध्या ताकद नाही, म्हणून उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे की ह्या महिन्यात एप्रिल आणि मेचा 3,000 रुपये म्हणजे प्रत्येकी 1500 रुपये आम्ही हे वितरित करत आहोत। यावेळेस एवढ्यावरचीच तुम्ही समाधान माना। आमची ताकद वाढली की आम्ही 100% 2100 रुपये करणार आहोत, असं आश्वासन सुद्धा सरकारनं इथं दिलेलं आहे। सरकारचं असं म्हणणं आहे की 3,900 कोटी जे काही आहे 309 जे मंजूर झालेले आहेत एप्रिल मेच्या हप्त्यासाठी ते आता बँकेत जमा झालेले आहेत चेक, आणि हप्त्याची सुरुवात हीच झालेली आहे। नवीन नियमांसह ही जे बदल आहेत मी तुम्हाला थोडक्यात सांगत आहे। 2 मिनिटं फक्त व्हिडिओ पहा, 2 मिनिटं व्हिडिओ पहा, कुठेही गडबड करू नका। एप्रिलचा हप्ता सुरू झालेला आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही। माझ्या लाडक्या बहिणींनो टेन्शन घेऊ नका। तुम्हाला गॅस सिलेंडरचे सुद्धा पैसे मिळणार आहेत। लाडकी बहीण योजनेचे सुद्धा एप्रिल मेचे 1,500 रुपये असे करून 3,000 रुपये
आणि जर तुमचे मागचे हप्ते राहिलेले असतील म्हणजेच काय तर फेब्रुवारी, मार्च, जानेवारी, डिसेंबर, नोव्हेंबर, ऑक्टोबर यावेळेसचे जरी तुमचे हप्ते राहिलेले असतील ते सुद्धा तुम्हाला याच्यासोबतच मिळणार आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही आता 2 कामं करायची आहेत. कुणाकुणाला सगळे हप्ते मिळाले त्यांनी लिहा, हो मला पैसे मिळाले असं लिहा, हो मला पैसे मिळाले. ज्यांना पैसे नसतील मिळाले मागचे त्यांनी जसं लिहा पैसे नाही मिळाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमचा तालुका टाका. बघा जिल्ह्यामध्ये भरपूर तालुके आहेत, कारण सरकारनं असं म्हणलं आहे की एका जिल्ह्यात सुद्धा आपण पर्टिक्युलर तालुक्यापासून सुरुवात करणार आहोत. तर 12 जिल्ह्यांमध्ये जिल्ह्यात तुमचा तालुका कोणता आहे किंवा तुमचा जिल्हा कोणता आहे आणि तुमची बँक कोणती आहे हे कमेंट्समध्ये सांगा. खटाखट पैसे आज तुमच्या मोबाईलवरती पडणार आहेत. वेगवेगळे 2 ते 3 मेसेज लाडक्या बहिणीच्या मोबाईलवरती पडणार आहात. माफ करा उशीर झाला असं म्हणत उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागितली आहे, कारण आम्ही अक्षय तृतीयालाच वाटप करणार होतो असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. भरपूर मंत्र्यांनी हे सांगितलं होतं. स्वतः आदित्य तटकरे मॅडमनी सुद्धा सांगितलं होतं की आम्ही लवकरच महिन्याच्या शेवटी हे वाटप करू, परंतु वाटप काहीच झालं नाही. वाटप खरं तर 28, 29, 30 एप्रिलला हे व्हायला पाहिजे होतं, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळं किंवा काही त्याच्यामुळं ते करता आलं नाही. पण आता टेन्शन घ्यायची गरज नाही मित्रांनो. तुम्हाला 1, 2, 3, 4 आणि 5 असे 5 मेपर्यंत बघा 1 मेपासून 5 मेपर्यंत कंटिन्युअस वाटप जे आहे ते राहणार आहे. त्यामुळं अजिबात टेन्शन घेऊ नका. मंजुरी झालेली आहे, चेक बँकेत डिपॉझिट झालेला आहे. तुम्ही म्हणाल आम्हाला कसं कळणार आम्हाला पैसे येणार का नाही. बघा तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात सोपी पद्धत सांगतो, कुठेही जायची गरज नाही. सरळ सगळ्यात महत्त्वाचं 3 तुम्ही मार्ग ह्याच्यामध्ये आहेत. पहिली गोष्ट तर तुम्हाला पैसे आले का आधी पहिलं चेक करा, मोबाईल चेक करा, ट्रान्झॅक्शन्स चेक करा. बहुतेक वेळा मेसेज येत नाही तर ते सुद्धा चेक करा. दुसरी गोष्ट अंगणवाडीमध्ये जाऊन तुमचं नाव यादीमध्ये आहे का हे चेक करा. तिसरी गोष्ट ऑनलाईन तुमचं जे लाडकी बहीण योजनेचं वेबसाईट आहे त्या वेबसाईटला जाऊन लॉग इन करा. तिथं जर पैसे पडले असतील तर तुम्हाला आत्तापर्यंत 10 हप्त्याचं दाखवत असेल. जर तुम्हाला पैसे पडले असेल तर तुम्हाला 9 हप्ते दाखवत असेल, 10वा हप्तासुद्धा तुम्हाला 100% तिथं 10वा आणि 11व्या हप्त्याचं दिसेल. जर तुमचं नाव तिथं नसेल तर तुम्हाला यादीतून बाहेर काढलेलं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. अंगणवाडी आणि ग्रामपंचायतीमध्ये तुमची यादी लागत असते, तिथं जाऊन तुम्ही तुमची नावं हे चेक करू शकताय, व्हेरीफाय करू शकताय. कारण भरपूर लाडक्या बहिणींना या महिन्यात काढलेलं आहे. सरकारचं असं म्हणणं आहे की जी लाडकी बहीण आता सक्षम झालेली आहे, जी लाडकी बहीण आता स्वतःच्या पायावर उभी आहे, जी नोकरीला लागलेली आहे, जी नोकरी करत आहे, जिच्या घरचं उत्पन्न आता 2.5 लाखाच्या वर गेलेलं आहे, अशा लाडक्या बहिणींना आपल्या या योजनेची गरज नाही आता. परंतु माझं असं स्वतःचं म्हणणं आहे की तुम्ही सरसकट जसं निवडणुकी अगोदर वाटप केलं तसं वाटप करावं, कारण लाडक्या बहिणींमुळेच हे सरकार आलेलं आहे असं माझं मत आहे. तुमचं मत काय आहे बघा. जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत मित्रांनो, माझ्या लाडक्या बहिणींनो, सरकारला तुमचं म्हणणं समजणार नाही. पटापट कमेंट करा. जेवढं कमेंट जास्त तेवढं सरकारपर्यंत व्हिडिओ पोहोचत असतो. पटापट कमेंट करा. तुम्हाला वाटतं का सरसकट सर्वांना पैसे मिळायला पाहिजेत? तुम्हाला वाटतं का 1500 ऐवजी 2100 मिळायला पाहिजेत? तुम्हाला वाटतं का की जेवढ्यांचे पण हप्ते मागचे राहिले तेवढे सगळे हप्ते द्या? तुम्हाला वाटतं का एका घरात जेवढ्या लाडक्या बहिणी असतील त्या सगळ्या लाडक्या बहिणींना पैसे द्यायला पाहिजेत? पटापटा बोला मित्रांनो. लाडक्या बहिणींनो, प्रत्येकाने कमेंट करा. मराठीमध्ये कमेंट करा, कसली लँग्वेज असेल त्याच्यामध्ये कमेंट करा, पण कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा, कारण आपण काय करतो आपली माहिती आपल्यापर्यंत ठेवतो, त्यामुळे आपल्या लाडक्या बहिणींना ह्याची माहिती मिळत नाही. त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा. व्हॉट्सअप ग्रुप्सद्वारे तुमचे व्हॉट्सअपला ग्रुप होते तर फॉरवर्ड करा, फेसबुकला टाका, सगळीकडे शेअर करा आणि तुमचं म्हणणं काय आहे हे नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत चॅनलवरती आपल्या बघत राहा. जय महाराष्ट्र. काही प्रश्न असतील तर नक्की विचारा.